तर नमस्कार सर्वांना. इथून पुढे पण कंटिन्यू तुम्ही हे सातत्य ठेवायचं की जरी ही वेळ आपली असायची रात्रीची 9 ते 10:30, तर ह्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी असतात त्यांचं रिव्हिजन करा. ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहे, जसं चार्ट ट्रेडिंग असतं, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न असतात, काही फंडामेंटल असतात. या गोष्टी रिवाईज करायच्या आहे. बहुतेक जण काय करतात, त्या गोष्टी करत नाही. मी पहिला दिवस जो होता आपला ऑक्टोबर महिन्यातला, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की क्लास करणे म्हणजे पैसा बनवणे नाही. नेहमी म्हणतो, की एक व्यक्ती जी क्लास करते ना, कशासाठी करते? फक्त ती पैसे बनवण्यासाठी. बरोबर? आता बाकीचे लोकं पण म्हणतात, की क्लास करा, पैसा बनेल तुमचा. मी एकदम अपोझिट असतो. क्लास केल्याने पैसा कधी बनत नाही. क्रॉस आहे मी त्याच्या. त्यानंतर तुम्ही जे प्रीमियम ग्रुप जॉइन करतात, पैसा वाया घालवताय. सरळ सांगणार तुम्हाला. तिथे ज्या टिप्स तुम्हाला मिळणार आहे, कोणी तुम्हाला ॲडवाईस करणार आहे, त्याने पण पैसा बनत नाही. चुकीचं आहे माझ्या हिशोबाने. बनतच नाही. तुम्ही ट्रायल घेऊन बघायची किंवा काही जणांनी घेतलेली पण असेल, की अशा गोष्टी करून कधी आपलं प्रॉफिट लॉस होतच नाही. अपोझिट होणार गोष्टी. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं नाही, या स्टॉकला बाय करा, तिथे तुम्हाला लॉस होऊन जाईल. एखादा व्यक्ती म्हणणार तुम्हाला, हा स्टॉक वरतीच जाणार नाही, तो वरती निघून जाईल. अशा गोष्टी तुमच्यासोबत होणार आहे. मी त्याच्या अपोझिट एकदम. स्टॉक मार्केटमध्ये ती व्यक्ती जी नेहमी सातत्य ठेवणार आहे, म्हणजे ती अभ्यास करत राहणार नेहमी त्या गोष्टींचा, ती सक्सेस होऊ शकते आणि त्याच्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळेच तर सांगतो, की तुम्ही क्लास केल्याने सक्सेसफुल स्टॉक मार्केट होऊ शकत नाही. तुम्ही काय एक बेस बनवाल तुमचा. जे क्लास तुम्ही करताना त्याच्यातून तुमचा बेस बनवत असतो. बहुतेक जण म्हणतात, की मला ट्रेडिंगचा क्लास करायचा. मी म्हणतो आपला क्लास ट्रेडिंगचा नाहीये. कोणता असतो क्लास आपला? स्टॉक मार्केट शिकण्याचा. आपण इथे स्टॉक मार्केटला शिकतोय. असं नाही, की बाकीच्या प्लॅटफॉर्मसारखं समजायचं नाही. मला पण त्या गोष्टी आवडत नाही. तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या त्या गोष्टींचं बघा आणि थोडा कालावधी द्या. तुम्ही आपोआप त्या वातावरणात ढाळतात आणि आपोआप जमायला लागतं स्टॉक मार्केट. आजकाल लोकांचा गैरसमज काय होतो माहिती आहे का? जे मोठमोठे प्लॅटफॉर्म आहे ते पण तेच सांगणार, की अशा-अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक मार्केटचा क्लास जॉइन करा. तुमचा ताबडतोब पैसाच असतो. तिथं पहिला शब्द काय असतो माहिती आहे का? पैसा हा शब्द असतो. तुमचा पहिला पैसा बनेल. मी म्हणतो पैसा बनत नाही क्लास केल्याने. तुमचा एक बेस बनतो. गाईड करणारी एक व्यक्ती असते तुम्हाला, धक्का देणार, पुश करणार तुम्हाला. पुढे जायचंय, तुम्हालाच अभ्यास करायचा आहे, तुम्हालाच प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हालाच पैसा बनवायचा आहे त्याच्यामध्ये. कोणी तुम्हाला पैसा बनवून देऊ शकत नाही. मी पण नाही. पण एक मार्ग दाखवला जातो. इन्व्हेस्टमेंट असू द्या किंवा ट्रेडिंग असू द्या. मग ते कशा पद्धतीने करायचं त्याचाच तर अभ्यास असतो. तो खरा अभ्यास तुम्हाला जमला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. बहुतेक जण ते करताना दिसतच नाही. आपल्यासारखा सामान्य व्यक्ती ते करतच नाही अजिबात. त्यांना फक्त क्विक मनी पाहिजे असतो. ट्रेडिंग शिकवा, बस आम्ही पैसा बनवू. मी सांगतो तसं शक्यच नाहीये. कुठेही जा, कोणताही प्लॅटफॉर्म तुम्ही 2,00,000 रुपये फीस भरा किंवा महिन्याची 10,00,000 रुपये फीस भरा. तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही. तुम्ही पैसा तुमचा वाया घालवू नका. तुम्ही म्हणताय ना, की आता आपण इथे स्टॉक मार्केटला शिकलो. पूर्णपणे तुम्ही नाही शिकला. अजून पण खूप शिकायचं बाकी आहे तुमचं. तुम्हाला वाटलं की नाही मला स्टॉक मार्केट आलं. असं होऊ शकत नाही. परिपूर्ण माणूस स्टॉक मार्केटमध्ये कधीही होत नाही. वेळ द्या, सातत्य ठेवा, आपोआप शिकत जातो माणूस. ज्या गोष्टी माहीत नाही त्या पण माहिती व्हायला लागतात. पण टिकणं फार महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. सातत्य ठेवा बघा, सक्सेस ठरलेलं आहे. मग त्याच्यासाठी तुमचा वेळ पण जाणार. आता काही व्यक्ती ना लवकर कॅच करतात बघा आणि काहींना 10 वेळेला जरी सांगा तुम्ही एखादी कन्सेप्ट ती लक्षातच येत नाही. वेळ जात असतो त्याच्यामध्ये. मग तुमचा वेळ तो 2, 3, 4, 5 वर्षांचा पण जाऊ शकतो पुढे. स्टॉक मार्केट एक चांगल्या पद्धतीने समजायला आणि त्याच्यामध्ये काम करायला. समजलं का? त्यामुळे सर्वांनी काय करायचं सातत्य ठेवायचं आहे. ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहे त्याच्यावरती काम करत चला. मार्केटमध्ये तुम्हाला असे अनेक प्लॅटफॉर्म भेटतील, की त्या तुम्हाला म्हणणार, की झटपट पैसा बनवण्याची एक स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीच्या मागे लागू नका आणि तुमचा पैसा वाया घालवू नका. एवढं करा फक्त. नाहीतर तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करायला जाल, लॉस होणारच आहे तुमचा. कारण की कोणतीही स्ट्रॅटेजी स्टॉक मार्केटमध्ये 100% काम करतच नाही. नाहीतर आजकाल स्ट्रॅटेजी बनवणारे खूप जण झालेले. कोणी पण ज्याला थोडंफार स्टॉक मार्केट समजायला लागतं ना, तो स्ट्रॅटेजी बनवतो त्याची. मोठी किंमत मोजतो पण आपण. कारण की आपल्याला वाटतं ना, की ही व्यक्ती जे आपल्याला सांगते ना, खूप ईझी आहे ते. वाटतं की नाही, एखादी व्यक्ती म्हटली, "हे बघा, ह्या स्ट्रॅटेजीने मी
मागच्या 1 महिन्यातच 5 लाखांचं प्रॉफिट बनवलं आणि कॅपिटल होती 1 लाख रुपये. तुम्ही म्हणतात हे तर एकदम इझी आहे. मग कशाला हे 7-8 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष घालवायचे. त्यापेक्षा त्या स्ट्रॅटेजीचा आपण वापर करूया. तुम्ही मोठा पैसा देऊन येतात तिथं, तुम्ही तिथेच फसतात. फसू नका स्टॉक मार्केटमध्ये. उलट तुम्ही जो पैसा देताय ना तिकडे, त्याच्यापेक्षा तो पैसा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाका. काही स्टॉक असतील ते स्टॉक घेऊन ठेवा. कशाला वाया घालवताय पैसा? सेमिनार अटेंड करायची, तिथं 10,000 रुपये भरायचे, 5,000 भरायचे. कशाला पैसा वाया घालवायचे? आता इन्व्हेस्टमेंट, आता तुम्हाला समजलंय सर्वांना इन्व्हेस्टमेंट कशी करायची, स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग कशी करायची आहे, बरोबर आहे, पोर्टफोलिओ कसा बनवायचा आहे. या सर्व गोष्टी तर तुम्हाला समजलेल्या आहे. मग आता त्याच गोष्टी ऐकण्यासाठी जर तुम्ही 30-30 हजार रुपये देताय, हा कोणता समजदारपणा झाला? त्या गोष्टी तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे ना. मग त्याच्यासाठी का तुम्ही पैसा मोजताय? काही फायद्याची आहे ती गोष्ट? काय वाटतं तुम्हाला, आहे का फायद्याची? जे जर आपल्याला माहीतच आहे तेच ऐकण्यासाठी आपण जर 30-30 हजार रुपये खर्च करतोय, तर काही फायदा नाही त्याचा. त्याच्यावरती अभ्यास करा, सातत्य ठेवा, प्रॅक्टिस करा त्याची, आपोआप जमतं. तर तुम्ही माझ्यासोबत जो आता किती कालावधी झाला आपला, जवळजवळ 7 ते 8 महिन्यांचा कालावधी घालवलेला आहे आपण सोबत. आणि असेच आपण सोबत राहणार. पण काही जण टिकत नाही प्लॅटफॉर्मवरती, शिफ्ट होतात, की आता यांचं झालं, आता दुसरीकडे बघूया कुठेतरी. करा तुम्ही फॉलो, बाकीचे यूट्यूबवर असतात ते तिकडून शिकण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हणणार नाही तुम्हाला की आपलं दीपटेकच प्लॅटफॉर्म, तुम्हाला जिथे वाटतंय तिथे जा, तुम्ही शिका. पण पैसा वाया घालू नका, फक्त एवढं करा तुम्ही. स्वतःचा पैसा कष्टाने कमवतोय आणि प्रत्येक ठिकाणी थोडा 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 देत वायाच जातोय ना तो पैसा. फायदा काय त्याचा? तर खूप छान वाटलं एवढ्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये. म्हणजे जेव्हा आपला क्लास संपतो ना, थोडंसं मला पण वेगळ्याच फिलिंग येतात, कारण की एक सवय होऊन जाते. रात्री 9 ते 10:30ची वेळ, आणि त्या वेळेमध्ये आपण येतो. स्टॉक मार्केट तर असतंच, पण त्याच्यासोबत इतर पण गप्पा असतात. माणुसकी या नात्याने 2-4 शब्द आपण बोलतो पण काही वेळेला. ठीक आहे ना, खूप मोठा कालावधी होऊन जातो आपला. आणि ज्याच्यामध्ये एक नातं तयार होत असतं, आणि अचानक त्या वेळेमध्ये आपण जेव्हा काम करत नाही ना, ते जसं आपण येणार नाही आता इथून पुढे रात्रीच्या वेळेला, तर थोडंसं वेगळं वाटतं. थोडे दिवस करमत पण नाही. आता तुम्हाला पण करमणार नाही बघा, जेव्हा रात्री 9ची वेळ झाली की तुम्हाला समजेल आता लिंक आलेली असणार. चला आपण शिकवणी आहे आपली, त्या शिकवणीमध्ये जायचंय. तर ते आता होणार नाही. पण जेव्हा पण वेळ मिळेल, तुमच्यासोबत मी संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करणार. आलं पाहिजे ना अधूनमधून. स्टॉक मार्केट एक वेळेला साईडला ठेवायचं. पण हे एक नातं मित्राचं तयार झालेलं आहे. आता तुम्ही म्हणणार तुम्ही आमच्यासाठी गुरु. आता गुरु वगैरे साईडला ठेवायचं. एक मित्राच्या नात्याने तर कमीत कमी भेटू शकतात तुम्ही. काही अडचण आहे? काहीच अडचण नाही. 2-4 गप्पा गोष्टी करू शकतो. आणि एक स्टॉक मार्केटमधली व्यक्ती आणि तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करताय. जेव्हा आपण एकत्र येत असतो ना, तिथं स्टॉक मार्केटचीच चर्चा चालते शक्यतो. तुम्ही पण मला जे प्रश्न विचारणार स्टॉक मार्केट संदर्भातच, मी उत्तर देणार स्टॉक मार्केट संदर्भातच. हे चालतंच. त्यामुळे ज्यांना पण शक्य होईल, एक्झिट घेऊ नका. जर तुम्ही आलेले, तुम्हाला जर शिकायचं, एक्झिट घेऊन फायदा पण नसतो. बरोबर आहे. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? सातत्य ठेवत चला. वेळ मिळाला जॉईन होत चला मीटिंगला. अजून शिकण्यास मिळतं. पहिले आपले लाईव्ह सेशन चालायचे, पण सेबीच्या रूलनुसार आपण आता ते लाईव्ह सेशन पण घेऊ शकत नाही. आणि मी सेबीचं का माझे स्वतःचे रूल तयार करून घेतलेले. किती स्टॉक मी आत्तापर्यंत तुम्हाला सजेस्ट केले की या स्टॉकला बाय करा. किती स्टॉक आहे? कोणी उत्तर देऊ शकतं? भूषण सर, किती स्टॉक सांगितले मी आत्तापर्यंत? बाय करा तुम्ही ह्या जागेवरती आणि इथं सेल करा आणि याच्यात प्रॉफिट बुक करा. शून्य सर, एकही नाही. हे काही नाही. आणि मी पहिल्या दिवशीच तुम्हाला म्हटलं होतं की मी एक सुद्धा स्टॉक तुम्हाला सांगणार नाही. बाय करा, सेल करा. खूप जणांना घाई पण होत असते की साहजिकच आहे, स्टॉक मार्केट म्हटलं की आपल्याला घाई होते पैसा बनवण्याची. पण मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, मी तुम्हाला कोणताही स्टॉक सांगणार नाही. तिथं बाय करा. त्याच्यामध्ये ह्या लेवलला प्रॉफिट बुक करून टाका. ते चालतच नाही आपल्याकडे. आपण फक्त एज्युकेशन प्रोव्हाइड करतोय लोकांना. आणि सेबी पण म्हणते की लोकांना तुम्ही शिकवा, अडचण नाहीये. ॲडवाईस नका करू. ॲडवाईस केलं तर सेबीच्या नियमांचं आपण उल्लंघन करतोय. बरोबर? करायचं तुम्हालाच आहे सर्व काही. ॲडवाईस नकोय. ॲडवाईसने काय होत असतं, की एखादी व्यक्ती म्हटली, मी म्हटलो तुम्हाला, की या स्टॉकमध्ये ना येणाऱ्या दिवसांमध्ये 100% प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं. मग तुम्ही बाय करणार. बरोबर? बाय केलं की तुम्ही त्याच्यामध्ये चुकणार खूप वेळेला. तिथे तुमचा लॉस पण होणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना, आपण सुरुवातीपासूनच करत नाही. आणि तुम्ही पण करायच्या नाहीये. स्वतः अभ्यास करत चालायचा.
अभ्यास करून स्टॉकचं सिलेक्शन करायचं, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची किंवा आपल्या पोर्टफोलिओचा भाग आपण त्या स्टॉकला बनवायचं आहे. कोणाच्या सल्ल्याने नाही. दुसरी व्यक्ती सांगते म्हणून मी स्टॉकला बाय करायचं, असं अजिबात करायचं नाही आहे. समजलं ना? तर आता आपल्या ह्या सेशनमध्ये कोणाला जर आपले फीडबॅक द्यायचे असतील, तर नक्की देऊ शकतात. कोण कोण तयार आहे फीडबॅक देण्यासाठी? सर अगदीच छान होता क्लास. तुम्ही मला लहान मुलांना जसं हाताला धरून शिकवतात ना, त्याप्रमाणे आपण शिकवलं आणि प्रत्येक गोष्ट आमच्याकडनं कंपल्सरी करून घेतलीत. हे महत्त्वाचं आहे सर. त्यामुळं काय होतं, ऐकणं आणि करणं यामुळे दोन्ही गोष्टीमुळं मनात कम्प्लीट होऊन राहतं, साचून राहतं, म्हणजे शिकायला मिळतं व्यवस्थित, असं मला म्हणायचं आहे. आणि त्यामुळे विसरण्यासारखं काय नाही, कारण तुम्ही वर्कशॉप होमवर्क दिल्यामुळं त्याची रिव्हिजन झाली आणि ती गोष्ट इतर कुठल्याही इथं करत नाहीत किंवा मी आता एवढे व्हिडिओ बघतो ते कधीही मला मिळाले नाही. आणि तुमच्यासारखा गुरु भेटणं हे आमचं महाराजांच्या कृपेनं भाग्य आहे सर. आणि असंच वरदास्त तुम्ही सर्वांच्यावर ठेवावा आणि मार्गदर्शन करावं ही माझी नम्र विनंती. तर मी जवळजवळ स्टॉक मार्केट बद्दल गेल्या 5 ते 6 वर्षापासून मला म्हणजे माहिती होती. पण ज्या गोष्टी ह्या क्लासमध्ये जॉईन केल्यानंतर हॅमर हॅमर माहिती होती, शूटिंग स्टार, कॅन्डलस्टिक पॅटर्न हे माहिती होती. पण त्याचे जे यूज आहेत, आपण स्टॉप लॉस कुठं लावला पाहिजे, आपण एंट्री कुठं घेतली पाहिजे, जो डिमांड झोन आपण ड्रॉ करतोय, सप्लाय झोन, हे ज्या गोष्टी माहिती होत्या. पण त्या यूज कशा करायच्या, ड्रॉ कसे करायचे, रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, सपोर्ट कसा ड्रॉ करायचा, त्याच्यानंतर व्हॅलिड रेजिस्टन्स कोणते, अनव्हॅलिड कोणते. तर ह्या गोष्टीबद्दल जी इथं आल्यानंतर जी माहिती भेटली, तर याच्या अगोदर मला कुठेही ही माहिती भेटली नव्हती. मी क्लास जॉईन केल्यानंतर जी माहिती मला इथं भेटली त्याचा भविष्यामध्ये मला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक सांगितलं की तुम्ही आतापर्यंत अभ्यास करा. मी जे सांगतोय याची जेव्हा रिव्हिजन होईल तेव्हाच तो तुमच्याकडे परिपूर्ण व्हाल. तुम्ही जरी तुम्ही शिकवलं त्याच्यावर आम्ही जरी मार्केटमध्ये फायटर नाही झालो तरी चालेल, पण डिपेंडर नक्कीच होऊ, बरोबर आहे. यामध्ये मनामध्ये काही शंका नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही आजपर्यंत जे शिकवलंय, कमवण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते वाचवण्याला किती महत्व आहे याच्यामध्ये आपल्या क्लासवरती जास्त भर होता. आणि आपल्या जवळ जे अमाऊंट आहे, फंड आहे, हा मार्केटमध्ये असाच लावून तो वेस्ट न जाता तो फंड आपण कसा वाचवला पाहिजे, तो फंड आपण कसा वाढवला पाहिजे, आपल्याकडे जो फंड आहे त्याच अवेलेबल फंडामध्ये आपण चांगल्यात चांगली ट्रेडिंग कशी करू शकतो, याबद्दल भरपूर काही सर इथं शिकायला भेटलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण जो म्हणजे एक म्हणता येईल मला की आपण जे एकदम तळागाळातील जे लोक आहेत त्यांना जे अर्थ साक्षर करण्याचा जो निर्णय घेतलाय तो अविरतपणे असा पुढे चालू राहील, याबद्दल माझ्या मनामध्ये किंतुही कुठलीही शंका नाहीये. त्यामुळे आपण हा चालूच ठेवाल. त्याबद्दल धन्यवाद आणि अशीच ही सेवा पुढे चालू राहील. थँक्यू सर. नक्की सर, नक्की. सर्व दीपटेक परिवाराच्या वतीनं प्रथमतः आमच्या गुरुले प्रणाम. सर 4 वर्ष म्हणजे लॉकडाऊन पासून मार्केटचं थोडस नॉलेज म्हणजे माहिती मिळाली. मार्केटमध्ये आलो, काहीच माहिती नसताना गॅबलिंग केली, खूप मोठं नुकसान करून घेतलं सर. ऑप्शन ट्रेडिंग. काय खरं मार्केट आहे, हा ऑप्शन ट्रेडिंग, आणि खरं काय मार्केट असतं हे तुमच्या पैसे आले असंच कळालं. मला कधी आडवी रेस बी मारता येत नव्हती 4 वर्षात मार्केटमध्ये. ऑप्शन खेळलो पण मला आडवी रेस सुद्धा मारता येत नव्हती. आपल्या क्लासमध्ये आल्याच्या नंतर कॅन्डलस्टिक असतील, चार पॅटर्न असतील, ट्रेंड लाईन असतील, सपोर्ट असतील, रेजिस्टन्स असतील, हे सगळं तर शिकायला मिळालंच. त्याचबरोबर सर 1 महिन्यापूर्वी मी काही रक्कम टाकली होती. फार मोठं काही मला इन्कम करता आलं नाही, पण माझा 1 रुपया गेला बी नाही आणि त्याच्यावर एक मला 2% रिटर्न मला मिळाले. मी समाधानी झालो सर, कारण माझी रक्कम वाचली सर, माझा 1 रुपया गेला नाही, पण रक्कम जोडून आली दुसरी. ही आनंदाची बाब. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे शिकवलंय त्या पद्धतीने आम्ही चाललो तर एक एवढा आत्मविश्वास आला की नक्कीच आपण एका दिवशी सक्सेस होऊ याच्यामध्ये.
मग थोडा वेळ द्यावा लागेल, मग त्याला चार्ट थोडं रिडिंग असेल. इन्व्हेस्टमेंट पण अं, वेळ मागते सर. इन्व्हेस्टमेंट जरी हा केलं हा तुम्ही मार्केटमध्ये ना, पैसा ठेवला ना, आणि ती पण वेळ त्याच्यामध्ये मागते मी त्याच्यासाठी. तुमचा एक नियम जे आहे तो फॉलो केला नाही, त्याच्यात माझं नुकसान झालं. मला लक्षात आलं की तुम्ही सांगितलं होतं किंवा पडत्या स्टॉकमध्ये, पडत्या मार्केटमध्ये स्टॉक कधीच खरेदी करायचं नाही. म्हणजे पडता एखादा स्टॉक असेल आणि त्यात एंट्री मारली मी, आणि मग मला लक्षात आलं की यार, आपल्याला सरने पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की पडता स्टॉक कधी घ्यायचा नाही, तो खाली किती पडेल काही सांगता येत नाही. ती चूक झाली आणि मला त्याला 15 दिवस पुन्हा थांबावं लागलं त्या स्टॉकला, नाही मग तुम्ही माहिती सांभाळावं लागलं. असताना कसं केलं असं? हे जर तुम्हाला नाही सर, माहितीच ते होतं की पडत्या स्टॉकमध्ये फायदा इमोशनल नाही. भावनेच्या भरात तो खरेदी केला गेला. पण ते नुकसान नाही झालं सर, त्यांना आपल्याला 500 रुपये दिले, पण ते चूक झाली आपली, लक्षात आली. सरनं आपल्याला शिकवलं होतं, आपण ते फॉलो नाही केलं. म्हणजे आपण मार्केटमध्ये जेव्हा स्वतः पडतो त्यावेळेसच त्या चुका कळतात की बाबा, काय आपल्याला सरांनी शिकवलं होतं काय नाही. हे अनुभवातून आता हळूहळू सर नाही तुम्ही ठीक आहे, शिकवलेलं आता आमचं त्याच्यासाठी ते मग योग्य मार्केट राहतं. खाली पण आले पाहिजे, येऊ द्या खाली. तर काही अडचण नाही. खूप छान सर. तुमच्यासारखे निस्वार्थी गुरु आम्हाला भेटले हे आमचं भाग्य आहे सर. आणि थोडस उशिरा भेटला याच जरा जास्त दुःख आहे आम्हाला. अगोदर भेटला असतं तर आमचं नुकसान बी नाही ते वाचलं आता ते असतं माणूस काय आणि करतो ना सर, सर्चिंग करत अभ्यासाला करतच मिळतं कोणीतरी. सर्च अगोदरच झालेले असतात भरपूर. हा असं तुमचं, हा तुमचा असाच एक व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्या ह्या निमित्तानं आपली भेट झाली सर. खूप छान सर. अजून इथून पुढे बी सर्वांना तुमचं एज्युकेशन चालू राहू द्या. काही कारणास्तव मी युट्यूबवरती काम करणं थोडंसं कमी केलेलं आहे. आता थोडे दिवस झाले की तिथे पण पूर्ण एज्युकेशन नाही, व्हिडिओ जे आहेत हे ना. तुम्ही जेव्हा सर शिकवणी जर देतात तर तुम्हाला त्रास होतो आमच्याकडून, ते बी आम्हाला मान्य आहे. पण थांबू नका सर, तुमचं नाही, त्रास होत समजा जाणार सर. समाजाला गरज आहे अर्थसाक्षर. ते त्रास झालेला आहे, त्रास होणार आणि होत जाणार आहे तो त्रास. काही अडचण नाही. आपण सक्षम आहे ना खूप झेलण्यासाठी. छान सर. विषारी शब्द असतात ते. आपण ते पचवू शकतो. काही अडचण नाही. नाही, खूप छान सर. आम्हाला म्हणजे क्लास केल्याचं जे ज्ञान भेटलंय ते आम्ही समाधानी आहे सर, 100% समाधानी आहेत. आणि तुमच्या ह्या ज्ञानाच्या बरोबर आम्ही फुल ना फुलाची पाकळी येणाऱ्या काळामध्ये ते तेवढा आत्मविश्वास तयार झालेला आहे आमच्यामध्ये. ओके सर. थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्ते तर मॅडम. मी मागील 5-6 वर्षापासून मला माहिती होतं स्टॉक मार्केटचं, की काय असते. म्हणजे नेमकं असं डीप मध्ये असं काही नाही, की आता ऑफिसमध्ये मित्रमंडळी सांगायचे की आम्ही करतो, तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट कर, तू पण करत जा असं. तर त्यांच्याकडून मग काही सजेशन भेटायचे की हा स्टॉक घे, तो स्टॉक घे. तसं काही स्टॉक घेतले पण होते, पण कसं होतं त्यावेळेस पेशन्स नव्हता राहत. पेशन्समुळे कसं की काही खाली गेलं की लगेच म्हणजे भीती वाटायची आणि काढून घ्यायचं, किंवा मग थोडंसं प्रॉफिट दिसलं की असं वाटायचं की नाही अजून थांबायला पाहिजे. ते की ते तेव्हा ते जुळत नव्हतं. मग त्याच्यानंतर मग मी ते ते सोडलं. मी म्हटलं ही काही आपल्या याची गोष्ट नाहीये, आपण काही त्याच्यात हात घालायचा नाही. पण एक होतं की बाकीची मंडळी करत होती तर असं वाटायचं की आपण पण करावं. मग मिस्टरांनी जेव्हा तुमचा क्लास लावला, मला माहिती पडलं की त्यांनी आधी तुमचे व्हिडिओ बघितले होते, त्यांना पण तुमचे नाही, व्हिडिओ आवडले. एक गोष्ट तुम्ही सांगा ना हा आता. हा सर कसे आले शेअर मार्केटमध्ये? कोणामुळे आले? हा ते माझ्यामुळे आले. म्हणजे मी त्यांना म्हणत होती की करा बा, म्हणजे नाही का थोडंसं नॉलेज घ्या थोडंफार. मला तर तेवढं काही समजत नाही, पण तुम्ही तरी एकदा शिका बाजूने. म्हणजे टाइम भेटत असेल तर मी पण शिकायची, पण मी म्हणजे तेवढा टाइम त्यावेळेस टाइम नव्हती देऊ शकत. तर मी म्हटलं तुम्ही साईड बाय करा, मी जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी करेल म्हटलं. तर त्यांनी मग ऑनलाईन असंच पाहताना मी त्यांना तुमची व्हिडिओ दिसली आणि त्यांना तुमची व्हिडिओ जेन्युइन वाटली. म्हणजे तुम्ही जसे सांगत होता, जसं पण हे करत होता, मग त्यांनी मग मला दाखवली तुमची व्हिडिओ. हे सर आहेत म्हणे, यांच्या व्हिडिओ छान वाटतंय म्हणे. मग मला पण असं तुमच्या बोलण्यावरनं आणि तुमचं जसं सांगत होते तुम्ही सगळं म्हणजे खूप छान वाटलं, जसं तुमची सांगण्याची पद्धती होती. तर मग मी त्यांना म्हटलं की मग तुम्ही जॉईन करून घ्या हा कोर्स. मग त्यांनी तो जॉईन केला आणि त्याच्यानंतर मग मला पण असं वाटायला लागलं की त्यांनी म्हणत होते की त्यांना जेवढं नॉलेज आलं, तर मग त्याच्यामुळे त्यांनी पण मला म्हटलं की तू पण जॉईन करून तू पण शिकून घे म्हटलं. म्हणून मग मी जॉईन केला तो क्लास. आणि मला पण ते बरं झालं की मी जॉईन केला. मला याच्या आधीचीच बॅच जॉईन करायची होती, पण मला जमलं नाही ते काही कारणामुळे. पण जॉईन केल्यावर खरं सांगते मला इतकं म्हणजे प्रॉपर असं जे नॉलेज नव्हतं आजपर्यंत, मला नॉलेज जे होतं असं मी म्हणूच नाही शकत की मला 10% तरी नॉलेज होतं बा म्हणून. म्हणजे जे तुमचा क्लास जॉईन केल्यानंतर जे मला अॅक्युरेट नॉलेज जे भेटलं आहे स्टेप बाय स्टेप, जे पण पाहिजे एका व्यक्तीला, किंवा जे ते सगळं म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जो तुम्ही फी घेता, बाकीच्या प्लॅटफॉर्मवर जी फी असते त्या फीच्या कम्पेअरमध्ये त्यांनी काही शिकवत नाही.
आणि तुमच्या प्लॅटफॉर्मवर जी फी आहे त्या कम्पेअरमध्ये तुम्ही खूप काही शिकवता, आणि म्हणजे भरपूर फीज काही. फीज त्यामुळे पण फीज घेण्याचं कारण हा पण आहे त्याच्या मागचं एक. चला ठीक आहे, 2 पैसे माझ्या खिशात येत आहे, तुम्ही फीज जी मला देत आहे ना 2 पैसे येत आहे. मी प्रयत्न पण केलेले त्याच्यावरती की कोणत्याही प्रकारचा पैसा न घेता आपलं नॉलेज शेअर करायचं. बरोबर, ते पण करून बघितलं, पण हो त्याच्यामध्ये कसं असतं ना मॅडम, कोणी टिकतच नाही त्याच्यात, कोणी हो थांबतच नाहीये. ते येतात सर्वजण ऍडमिशन घेतात, 2-4 दिवस थांबतात, ती व्यक्ती 3 महिन्यानंतर येते पुन्हा. बरोबर, त्या व्यक्तीतच सातत्य राहते, बरोबर तिला पण माहिती आहे इथं कोणते पैसे द्यायचे आपल्याला, कशाला क्लास तेच. जॉईन करायचा त्या आपण. व्यक्ती त्या व्यक्तीला आणि काय वाटते माझ्या काय, एक हा, मेंटॅलिटी आहे की आपण बरोबर. पैसे दिले ना म्हणजे की आपल्याला म्हणजे चांगलं भेटेल, आणि तो पैसेच नाही घेत आहे म्हणजे त्याला तो असं काय असंच शिकवत असेल. स्टार्टिंगला त्यांना असं मे बी वाटतं बहुतेक, जे नवीन राहतात ना. आणि ती फीस हा घेण्याची कन्सेप्ट जी होती की फीस आपल्यापैकी, जसं आपण आता मीटिंग घेतोय ना, हा याच्यामध्येच मला खूप जणांनी सुचवलं की सर तुम्ही हा फीस घ्या, तेव्हा लोक तुमच्याकडून नॉलेज घेण्यासाठी तयार असतील, तोपर्यंत तुमच्याकडे लोक येणार नाहीत. तुम्ही जरी स्वतःहून एक छान बरोबर प्रयत्न करताय शिकवण्याचा शेअर मार्केट, पण कोणी येणार नाही तुमच्याकडे. तुम्हाला फीस ठेवावीच लागेल, बरोबर थोडे पैसे घ्या, एक गुरुदक्षिणा म्हणून घ्या तुम्ही, पण घ्या. बरोबर तेव्हापासून मग फीस चालू बरोबर केली, नाही तर घेण्याचं काही कारण पण नव्हतं तसं. आता बरोबर. काही आणि जण तुम्ही येतात काय असतं माझ्याकडून ना, हा क्रॉस करतात हा या गोष्टींसाठी. फीज म्हटलं की आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो ना, तेव्हा आपण फ्रीमध्ये नाही पाठवत कधी, आपण पण फीस देतो ना. एक बरोबर प्रकार मग जे कॉमेंट हो करतात ना अशा निगेटिव्ह, त्यांनी हे लक्षात घेतलं हम्म, पाहिजे की आपण आपल्या मुलांना असं ट्युशनसाठी पाठवतो, शिकवण्यासाठी पाठवतो. बरोबर ना, तिथे तुम्ही हो फुकटात हो पैसे देतात, तिथे पण आपण फीस भरतोच ना. एक पद्धतीने तसंच हो काम चालतं. एखादी व्यक्ती जर त्याच्यावरती मेहनत घेते, तर तिचा पण हक्क बनतो की तिने थोडंसं एक गुरुदक्षिणा म्हणून थोडी फीस घेतली पाहिजे. हो असतंच प्रत्येक घेतली ठिकाणी ते पाहिजे. पण. नाहीतर शाळेत शिकवत बरोबर नाही का सर, शाळेत पण शिकवतात, तिथे पण तेच शिकतो आपण. शेअर मार्केट आहे, युट्यूबवरती तेच असतं, मी पण तुम्हाला शिकवणार तेच आहे. सेम कन्सेप्ट आहे, बदल काय बरोबर त्याच्यामध्ये. बरोबर. नाही, फीस तर ठेवलीच पाहिजे आणि घेतली पण पाहिजे. तर माझं सांगण्याचा दृष्टिकोन हाच की म्हणजे जे तुम्ही फीसच्या कम्पेअरमध्ये जे शिकवताय ते त्याच्या खूप पुढचं शिकवताय. म्हणजे पूर्ण कव्हर जे जे बाकीच्या याच्यामध्ये हे नाही होत, आणि फीस ठेवली नाही तर मग ते कोणी मग ते हे नाही येणार नाही. करत, जास्ती व्हॅल्यू नाही देत, व्हॅल्यू राहत नाही त्याला. तुम्ही खूप छान प्रकारे पूर्ण हे 7-8 महिने जसे घेतले ते पूर्ण खरंच म्हणजे नॉलेजेबल होते सर. त्याच्यामुळे आणि थँक्यू सो मच सर, म्हणजे एवढं नॉलेज दिल्याबद्दल. कारण की इतकं कोणी सगळं म्हणजे व्यवस्थितपणे सांगत नाही की तुम्ही हे करू नका, तुम्हाला इथे रिस्क आहे, आणि सगळं कुठे आपण बाय केलं पाहिजे कुठे नाही, हे इतकं नाही सांगत कोणी. बरोबर सगळे बरोबर. फक्त याच्या मागे फोकस करतात की इथे बाय करा, तुम्ही इथे हे घेऊ शकता ते घेऊ शकता, पण रिस्क नाही सांगत कोणी. आणि हे सगळ्यात जास्ती गरजेचं जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना खूप गरजेचं आहे हे माहिती करणं. की नाही, आपल्याकडे पैसा सेव्ह करतोय आपण, त्याला इन्व्हेस्ट करतो, ही काळाची गरज बनलेली आहे. नाही तर आपण काय काय होतं माहिती आहे का, आपण तर काही नाही, पण आपल्या पुढची पिढी जी असणार आहे ती काय करणार हो. एन्जॉय करायचा आहे असं नाही करायचं नाही, पण जो कमवतोय तो पूर्ण एन्जॉयमध्येच घालवायचा पैसा. मग स्वतःजवळ काय राहतंय, आपलं स्वतःचं घर पाहिजे की नाही आपल्याला. बरोबर, आपल्याला वाटतं की नाही आपलं मुलांनी पुढचं शिक्षण चांगल्या पद्धतीचं घेतलं पाहिजे, त्यांचे मोठं लग्न झाले पाहिजे. मग याच्यासाठी पैसा येईल कुठून जर आपण पूर्ण मजेमध्येच घालवले तर. पाहिजेनच. नमस्कार सर. नमस्ते सर. सर सगळ्यात पहिले तर तुमच्यासारखे गुरु सर आम्हाला भेटले, त्यासाठी सर खूप 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 धन्यवाद सर तुम्हाला. कारण मी डीपटेक परिवाराला जुळण्याच्या साधारण 1-1.5 वर्षापूर्वी सर, 1-1.5 वर्षापासून मी मार्केटमध्ये म्हणजे थोडं मार्केटला बघत होतो किंवा करत होतो. पण त्याच्यात ज्या चुका मी केल्यात त्या इकडे आल्यानंतर मला कळालं की मी काय केलं, म्हणजे ज्या चुका होत होत्या सर. कारण तुमचं जे शिकवण्याची पद्धत आहे सर, एक अगदी बारीक छोट्या छोट्या गोष्टी जे कोणीही सांगत नाही सर. म्हणजे आपण युट्यूबच्या चॅनल्सवर बघा किंवा कोर्स वगैरे ते कुठले केले नाही सर, पण कुठेही त्या गोष्टी कुठे मिळणार नाही अशा गोष्टी, बारीक 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 गोष्टी तुम्ही सर शिकवल्यात सर या क्लासमध्ये. आणि आमच्यासारखे मातीचे गोळे सर तुम्ही त्याला आकार दिला असं मी म्हणेल सर. कारण बऱ्यापैकी आमच्या सर्वांपैकी बरेच लोक म्हणजे नवीनच आहेत सर शेअर मार्केटमध्ये, आणि या सर्वांना म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सर शिकवलं ते खूप म्हणजे सर आमच्या भविष्यात लॉंग टर्म साठी सर कामी येईल असं नॉलेज सर आम्हाला मिळालं सर याच्यातून. आणि टॉपिक बद्दल म्हणाल ना सर, तर याच्यामध्ये ऑप्शनचा जो टॉपिक तुम्ही शिकवला सर तो सगळ्यात बेस्ट वाटला सर मला. त्याचे कारण सांगेल सर मी, की
ऑप्शन ही अशी वस्तू आहे सर की त्याच्यातच सगळी पिढी किंवा मॅक्सिमम लोक सर त्याच्यात फसतात. बरोबर. आणि ज्या पद्धतीने सर तुम्ही ऑप्शनचा टॉपिक याच्यात शिकवला, परत ती व्यक्ती कधी त्या ऑप्शन कडे जाणार नाही सर. म्हणजे इतका छान तुम्ही तो शिकवला सर. तर मी त्यासाठी पण सर तुम्हाला धन्यवाद देईल सर की जी लोक ऑप्शन मध्ये फसतात किंवा जातात त्या साईडला, त्यांनी नक्कीच सर तुमचं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे सर, असं मला वाटतं सर. आणि तुमच्या सर या एज्युकेशनच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर. स्नेह मेळावा घ्यायचा ना मग एक. नक्की सर. स्नेह मेळावा जसं आपण नाही का आता गेट टुगेदर करतो, तसं आपलं एक गेट टुगेदर करूया आपण. स्नेह मेळावा म्हणणार त्याला, आपण नाव देणार स्नेह मेळावा. त्याच्यामध्ये आपण होऊया सहभागी, सर्वजण भेटू एकमेकांसोबत, आहे ना. नक्की सर, नक्की सर. हॅलो सर, सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही एका निरक्षर माणसाला, मला कुठलंही नॉलेज नव्हतं याचं शेअर मार्केटचं, काही म्हणजे मला काही म्हणजे आपण म्हणतो तर सुद्धा माहित नव्हता त्या प्रकारातला. पण तुम्ही अशा व्यक्तीला आज एवढं डेअरिंग आणून दिलं की मी 20 स्टॉक खरेदी केले आणि 20 स्टॉक पैकी माझे 16 प्लस मध्ये आहेत. कुठल्याही प्रकारचं म्हणजे मी एकदम जोखीम न घेता, कारण मी कुठली जोखीम न घेणारा माणूस आहे. मी जीवनात अर्धी भाकरी खाईल परंतु मी जोखीम घेऊन कुठले कामं न करणारा माणूस आहे. अशा पद्धतीचं मला खूप भीती वाटते कुठल्या प्रकारची जोखीम घ्यायला. आणि आपण कष्टाने कमवलेला पैसा असतो तो एखाद्या देवळात दान दिला तर समाधान होतो, पण तो असा जर डुबला तर त्याच्यामध्ये मनाला खूप आपल्याला वेदना होतात. त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या रीतीनं, आणि म्हणजे आज मला असं वाटतं की इतक्या कमी गुरुदक्षिणेमध्ये 8 महिन्यासारखा प्रदीर्घ कालावधी आणि 2 घंटे, नाही म्हटलं तरी आपला 9ला क्लास चालू झाल्यानंतर 11 पर्यंत चालायचा. मी पाहायचो कंटिन्यू, शेवटपर्यंत राहत होतो. 11 पर्यंत क्लास चालायचा, तरी सुद्धा न थकता उत्स्फूर्ततेने की आपल्याला नॉलेज द्यायचं आहे त्यांना, त्या हिशोबाने तुम्ही कुठेही म्हणजे कधी कधी ऐकणाऱ्याचा उत्साह कमी होऊन जायचा, म्हणजे थकून जायचा, पण तुमचा उत्साह कमी होत ना, ते एक अप्रिशिएट करण्यासारखं आहे. म्हणजे ही तुमच्या विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ मला दिसते. त्यामुळं खूपच छान. आजच आमच्या मॅडम म्हणे आता सर आज म्हणून राहिले शेवटचा क्लास तर उद्यापासून खूप आखारल्यासारखं होईल, कारण संध्याकाळ झाली की लॅपटॉप 8 वाजता. हो मॅडम बिलकुल कंटिन्यू माझ्यासोबत पहिलेपासून आहे, कंटिन्यू बसलेल्या राहायच्या. आम्ही एक कानात माझ्या राहायचा तो इयरफोन, एक तिच्या राहायचा, दोघं बसायचो. आणि त्याच्यामुळे आजच म्हणे आता उद्यापासून खूप खाली खाली वाटेल म्हणे. सकाळी संध्याकाळी 8 वाजता जेवण केलं, 8:30 पावणे 9 झाले की काढा लॅपटॉप चालू करा. त्याच्यामुळे सर तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला एक डेअरिंग आणून दिलं की या क्षेत्रामध्ये आपण काही करू शकतो, आणि तेही कमी जोखीम घेऊन योग्य प्रकारे. मी आता मला एक सवय झाली आहे की मी दररोज असं मार्केट ओपन झालं की मला ते डीमॅट अकाउंट खोलून ते स्टॉक पाहिल्याशिवाय म्हणजे एक सवय झाल्यासारखी झाली. एक क्युरियोसिटी ऍक्च्युअली क्युरियोसिटी. तुम्ही सांगतात ना, मग सरांनी असं सांगितलं कुठं जर गटपटलो तर नोट्स काढलेले आहेत, त्या नोट्स मध्ये त्या क्षेत्रातलं पाहून घ्यायचं. एखादा कधी कधी कॅन्डलस्टिक इतके लक्षात नाही राहत आपल्या, मग तो पाहून घ्यायचा की हा ते ना, हा असं इथं अशी अशी पोझिशन आहे, इथे असं सरांनी म्हटलं होतं असं. म्हणजे ही एक क्युरियोसिटी झालेली आहे. आणि मॅडमही तशा कंटिन्यू बिलकुल आल्या की मग किती झाले, किती माझं आता डीमॅट अकाउंट मध्ये उघडलेले आहे, मग पाहायचं. सकाळी 9:30 वाजले की पाहण्याची सवय की काय पोझिशन आहे, निफ्टी कुठे आहे, वरती आहे, खाली आहे, गॅप अप ओपन झाली, गॅप डाऊन ओपन झाली, काय आहे ते पाहायचं. त्याच्यानंतर परत 3 मधात तर पाहतच राहतो, पण परत 3 बंद होण्याच्या टाइम मध्ये पुन्हा सुद्धा. म्हणजे असं झालेलं आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मी एका अंगठे बहादूर माणसाला तुम्ही या लेवल पर्यंत आणून सोडला. नाही बेस्ट. आणि तुमची पद्धत, आता बाकीच्यांनी पण ऐकलं, सरांनी काय सांगितलं माहिती का, हे जे बघताय ना, निफ्टी बघायची खालीवर जाते, हे असतं सातत्य. ह्याच गोष्टी बघत चला डेली, ही सवय असते मार्केटची. बरं, कोणी जो मार्केटमध्ये टिकतो ना, ज्याचं म्हणजे मन रमतं, इंटरेस्ट स्वतःचा असतो, तर ती व्यक्ती हे करणार. पहिले डिमॅट अकाउंट खोलणार, कोणते स्टॉक वरती जात आहे, खाली जात आहे, मार्केट आज गॅप अप होतंय का, गॅप डाऊन ओपन होतंय का, निफ्टी वरती जाते का, खाली येते का, हेच असतं. हे ऑब्झर्वेशन असतात मार्केट. वन डे लावतो मी आणि 5 मिनिट्सही लावतो, म्हणजे वन डेचाही लावतो आणि 5 मिनिट्सही लावतो. आणि सकाळपासून ओपन झाल्यापासून काय काय ऍक्टिव्हिटी झाली ते पाहत राहतो. ती एक सवय लागली आहे त्याच्यामुळे. नाही बेस्ट. ईटीएफ मध्ये पण करत चला गुंतवणूक. तुम्ही सर रिटायर्ड पर्सन आहे, बेस्ट असतील तुमच्यासाठी पण ईटीएफ, म्युच्युअल फंड. आणि जसं तुम्हाला स्विंग ट्रेडिंग म्हणजे चार्ट समजायला लागतील हळूहळू, जसं तुम्ही स्विंग ट्रेडिंग पण करू शकतात, काही अडचण नाही. बेस्ट आहे. थँक्यू सर. पुन्हा तुम्हाला धन्यवाद खूप खूप. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. क्लास ऑक्टोबर मध्ये सुरू झाला ना, तेव्हा तर मी अगदी फ्रेशर होते.
पण मी आता तसं म्हणणार नाही, कारण माझे खूपसे कॉन्सेप्ट सर क्लिअर झालेले आहेत. आणि जी सुरुवातीला मला भीती होती ना सर स्टॉक मार्केटची, ट्रेडिंगची, ती आता पार निघून गेली आहे. आणि ह्याचं कारण म्हणजे सर तुम्ही इतकं निस्वार्थीपणे इतकं डीप नॉलेज दिलं आम्हाला स्टॉक मार्केटचं, आणि इतक्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं. सर तुम्ही एक्झाम्पल पण जे द्यायचात ना, ते इतके सोपे असायचे की तिथल्या तिथे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जायचे. म्हणजे असं काही डाऊटच फार क्वचितच मला डाऊट्स आले असतील सर. तुम्ही इतकं खूप छान शिकवलं. आणि नुसतं स्टॉक मार्केट नाही तर त्या स्टॉक मार्केटशी रिलेटेड सुद्धा बरंच एक्स्ट्रा शिकवलं, जसं रिस्क मॅनेजमेंट असेल, मनी मॅनेजमेंट असेल, आयपीओ बद्दल सांगितलं, किंवा फंड्स कसे डायव्हर्सिफाय करायचे, पोर्टफोलिओ कसा करायचा, NSE वेबसाईटवर जाऊन एखादा स्टॉक कसा अनालाइज करायचा, हे सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवलं सर. त्यामुळे आता मला बराच कॉन्फिडन्स वाटतो की मी सर बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू शकेन. प्रॅक्टिसची खूप गरज आहे सर. गरज आळशी आहे. आहे मी, प्रॅक्टिसची गरज आहे मला. आणि पण ते मी नक्की सांगू शकेन की लॉस नाही होणार, एवढं माझं मी गॅरंटी सांगू शकते. आणि शेवटी मी सर एवढंच म्हणेन की सर तुम्ही आम्हाला ह्या क्लासमधनं सर फायनान्शियली स्ट्रॉंग तर केलंच तुम्ही, प्लस तुम्ही आम्हाला संयमाचे, शिस्तीचे, सातत्याचे सुद्धा धडे देऊन आम्हाला स्ट्रॉंग केलंय सर. म्हणजे असं मी म्हणेन की सर तुम्ही आम्हाला मनाने सुद्धा खूप श्रीमंत केलं. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. होता म्हणजे वैशाली मॅडम होत्या. वैशाली मॅडमने सांगितलं की माझ्या फ्रेंड आहेत एक, त्यांना आहे ना तुमच्याकडे शिकायचं आहे स्टॉक मार्केट. तर त्यांना काही माहीतच नाही म्हणे स्टॉक मार्केट. म्हटलं काय अडचण आहे, उलट तर हे चांगलं आहे की काही माहीत नाही आहे. माहीतलं असल्यावरती गडबड होते स्टॉक मार्केटमध्ये काम करताना. पण ज्याला काहीच माहीत नाही ना, तो व्यक्ती एकदम स्टेप बाय स्टेप शिकत जातो. मॅडमच्या बाबतीत तेच आहे. बघा तुम्ही आता त्यांच्या कन्सेप्ट किती क्लिअर असायच्या. म्हणजे अधूनमधून मी एक्झाम पण घेतो, तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. टेस्ट असतात अधूनमधून. किती बेस्ट होतं. तुम्ही पेपर पण मॅडमचा दाखवला होता मी तुम्हाला. कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांच्या. त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनी जे एक्सप्लेन केलेले आहे ते एकदम क्लिअर. छान मॅडम. थँक्यू सर. मोहन. नमस्कार. नमस्कार सर. दीपटेक परिवारातील सर्वांना नमस्कार. काय तर म्हणा? क्लासमध्ये खूप छान वाटलं, खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मार्केट शिकायचं होतं पण नेमकं सुरुवात कशी करायची हेच म्हणजे कळत नव्हतं. ते तुमच्या क्लासमध्ये आल्यावर म्हणजे सर्व गोष्टी अशा क्लिअर झाल्या की तुम्ही एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय असतं आणि आपण त्यामध्ये का आलं पाहिजे इथपासून ते ट्रेडिंग पर्यंत कधी कसं घेऊन आला ते एकदम कळलं नाही. म्हणजे आम्हाला म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला घेऊन आलात, तर खूप छान वाटलं सर. आणि टेक्निकलचे तर आम्हाला काही म्हणजे नॉलेज नव्हतं एवढं, पण क्लासमध्ये आल्यावर सर सगळे म्हणजे टेक्निकलचं खूप चांगलं नॉलेज मिळालं. ते चार्ट रीडिंग म्हणा, त्याच्यावर आता आम्ही चांगलं हे प्रॅक्टिस करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि सर्वांनी काय करायचं, सर्वांसाठीच आहे. इथून पुढे आता जसं आपलं फीडबॅक सेशन आहे, इथून पुढे 1 वर्षभर सर्वांनी टेक्निकलवरती फोकस, ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहे, चार्टला जे कसं ऑब्झर्व करायचं आहे आपण, सर्व गोष्टी कंटिन्यू करा. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही मला 1 वर्षानंतर चार्ट मला रीडिंग मेसेज करायचा, पर्सनली करायचा मेसेज तुम्ही, त्याचा रिझल्ट कसा आहे. चालेल, इन्व्हेस्टमेंट कशी सर्वांसाठीच आहे. करायची, इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि कोणत्या वेळी म्हणजे योग्य वेळ कशी निवडायची हे सर सर तुमच्याकडनं चांगल्या प्रकारे सर संपले. कारण आता जे आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचे रिटर्न्स आता आम्हाला चांगले दिसतात सर. तो एक आम्हाला चांगला त्याचा फायदा झालेला आहे सर. मस्त. आणि तुम्ही जे मानधन जे घेतलेलं आहे सर, ते म्हणजे त्याचं काही हेच नाही. म्हणजे खूप कमी मानधनामध्ये आम्हाला लाख मोलाचं तुम्ही ज्ञान दिलेलं आहे सर. आणि तुमचं हे कार्य असंच चालू राहू दे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप नक्की सर. शुभेच्छा. नक्की सर. नक्की. धन्यवाद सर. सर, आपल्या क्लासमधनं खूप सारं शिकायला मिळालं. मी अगोदर बाकी क्लासबद्दलही माहिती घेतलेली होती, काढलेली होती. कुठला क्लास 3 दिवसाचा, कुठला क्लास 5 दिवसाचा, काही मॉड्यूलमध्ये महिन्यातनं 2 दिवस 2 दिवस असे असायचे. पण आपला क्लास हा जो 8 महिने चालला, तर हे एका युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन आणि त्याच्यामधनं रोजचं शिक्षण, म्हणजे रोज संध्याकाळी 9 ते 10:30 11 पर्यंत आपला जो क्लास चालायचा, त्याच्यातनं म्हणजे तुमचं नॉलेज तर समुद्रा एवढं खोल आहे. आम्हाला जेवढं बकेटनं घेता आलं आम्ही तेवढं घेतलेलं आहे. आणि वेळेबद्दल सातत्य तुमचं, रोजचं शिकवणं, रोजचं बोलणं, सगळ्या गोष्टी सर एवढ्या छान होत्या
की 8 महिने कसे गेले त्याबद्दल म्हणजे समजलंच नाही की 8 समजलंच महिन्याचा नाही. कालावधी. खूप मोठा कालावधी निघून गेला सर, लक्षातच आलं नाही खरंच. हो, अजिबात लक्षात नाही आलं सर. आणि अगोदर ते मार्केट बघायचो तेव्हा तो स्टॉक वर जातोय वर जातोय वर जातोय, मग कुठेतरी घ्यायचा, मग जिथे घेतला तिथून खाली यायचा खाली यायचा खाली यायचा, मग तिथे विकायचा, मग तिथून पुन्हा तो वर जायचा. ते रील आहे ना त्याप्रमाणे होत होतं. तेव्हा जेव्हा तुम्ही चालू केलं की सपोर्ट असा असतो, रेजिस्टन्स असा असतो, आपल्याला एवढ्या पिरियडचा चार्ट बघावा लागतो आणि ते सगळं ड्रॉ करायचं, कॅन्डलस्टिक पॅटर्न, हे सगळं जेव्हा त्याच्या मागचं सायन्स ज्यामुळे स्टॉकची मुवमेंट होते, इंडेक्सची मुवमेंट होते, याबद्दलचं नॉलेज मिळालं सर, की हे असं का होतं. अगोदर तर अब्रप्टली चालायचं की वर चाललाय घ्या, खाली पडतोय आता स्वस्तात मिळतो घेता, तो आणखीन खाली जायचा, वर चालला आता आणखीन वर जाईल म्हणून घेतला, तो तिथूनच खाली पडायचा. तर या गोष्टी खूप चांगल्या शिकायला मिळाल्या. सपोर्ट रेजिस्टन्स काढणं, तुम्ही रोज आम्हाला चार्टचे जे होमवर्क द्यायचे ते सगळ्यात छान गोष्ट होती सर, की सगळ्याकडनं करून घ्यायचे, की कोणी कोणी तुम्हाला पाठवला मग तो चेक करून पाठवायचे त्याच्यात काय मिस्टेक आहेत, त्याच्यामधून आणखीन जास्त शिकायला मिळालं.